आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 777. आपण गेल्या काही कथाचिंतनांमधून जटायू महाराजांनी प्रभू रामचंद्रांची केलेली ही स्तुती, कुठल्या रूपामध्ये आले होते जटायू? श्रीहरीच्या रूपात. प्रत्यक्ष श्रीहरी या भगवंताची, या मानव रूपाची ही स्तुती, ज्या स्तुतीमध्ये सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही अंग जटायूंनी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगितली. त्याचं आपण प्रदीर्घपणे चिंतन बघितलं. प्रभू रामचंद्रांनी जटायूचा अंत्यसंस्कार केला. जटायूचं हे श्रीहरी स्वरूप प्रभू रामचंद्रांच्या परमधामामध्ये विलीन झालं. अशा रीतीने एका अद्भुत अशा चरित्राचा आपण मागोवा गेले काही दिवस घेत होतो. जटायू स्तुतीमधले जर काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर एकच चरण आपण मनापासून लक्षात ठेवावं की जे राम मंत्र जपंत संत अनंत जन्म नरंजनम. श्री महाराजांचं वचनच जणू काही यामधून आपल्याला सांगितलंय की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. प्रभू रामचंद्रांचं हे नाम जपणाऱ्या जीवाचं रक्षण प्रभू रामचंद्रच करतात, त्याला आनंद देतात आणि कामादि खलदल गंजनम अशा पद्धतीने षड्विकारांपासून देखील त्याचं रक्षण करतात. या सगळ्याचं माध्यम एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताच्या नामाचं. जटायूजींनी अन्य साधनांची देखील महती आपल्याला सांगितली, परंतु या सगळ्यांचं गंतव्य स्थान आहे प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम निर्माण होणं. आणि जर प्रेम नसेल तर ही सर्व साधनं शुष्क आहेत. आपण साध्याऐवजी साधनांमध्येच अडकलेलो आहोत. प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंतिक प्रेम या शब्दाचा देखील आपल्याला अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अशा या जटायूंनी केलेली ही स्तुती. सज्जनहो, आज आपण एका नवीन चरित्राच्या दिशेने या अरण्यकांडामध्ये पुढे जाणार आहोत. गोस्वामीजी गाऊ लागतात. कोमल चित अति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला. गीध अधम खग आमिष भोगी, गति दीनी जो जाचत जोगी. सुनहु माते लोग अभागी, हरित जिहो ही विषय अनुरागी. पुनि सीत ही खोजत द्वौ भाई, चले बिलोकत बन बहुताई. संकुल लता बिटप घन कानन, बहु खग मृगतः गज पंचानन. आवत पंथ कबंध निपाता, तेहि सब कही साप कै बाता. दुर्बासा मोही दीन्ही सापा, प्रभु पद पेखी मिटा सो पापा. सुनु गंधर्भ कहूँ मैं तो ही, मोही न सोहाई ब्रह्मकुल द्रोही. मन क्रम बचन कपट तजी,
जो कर भूसुर सेव, मोहि समेत बिरंचि शिव, बसता के सब देव सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आपण दोहा गायन करण्याच्या आधी सहज एका विचारधारेला स्पर्श करत होतो की प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम उत्पन्न होणं याचा नेमका काय अर्थ आहे. गुरुकृपेने मला याचे अनेक पैलू मनामध्ये प्रगटत आहेत. प्रभू रामचंद्र ही सर्वप्रथम केवळ एक व्यक्ती नाही, ते सगुण चरित्र आहे, यात काही शंकाच नाही. परंतु प्रभू रामचंद्र हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि हे समस्त दृश्य जग या परब्रह्म स्वरूपाचा केवळ एक अंश आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम उत्पन्न होणं याचाच अर्थ एक स्वाभाविक भूतदयेने आपलं अंतःकरण भरून जाणं. या सर्व एक एक पायऱ्याच जणू काही भगवंताच्या चरणी प्रेम उत्पन्न होण्याच्या आहेत. आपण आता काही दिवसांमध्येच शबरी मातेच्या किंबहुना 1-2 दिवसांमध्येच शबरी मातेच्या आश्रमामध्ये पोहोचणार आहोत आणि तिथं माता शबरीचं सर्व पाहुणचार प्रभू रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारल्यानंतर त्यांनी माता शबरीला जी नवविधा भक्ती सांगितली, मला असं वाटतं की त्या नवविधा भक्तीच्या या 9 सोपानांमधून भगवंताच्या चरणी प्रेम म्हणजे काय याची व्याख्याच जणू काही प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सांगितलेली आहे. परंतु केवळ या जटायू चरित्राच्या आधाराने जर आपण विचार केला तर मला केवळ एकाच सूत्राच्या भोवती या स्थितीचं वर्णन करावंसं वाटतं आणि ती स्थिती आहे की जर हे समस्त दृश्य जग हे या परमात्म्याचा अंश आहे तर ते परमात्म स्वरूपच आहे, ते निर्दोषच आहे, ते गुणदोषांच्या पलीकडच आहे. या दृश्य जगाला गुणदोषाच्या अधीन होऊन पाहणं ही माया आहे आणि या दृश्य जगाला गुणातीत होऊन निर्दोषत्वाने स्वीकारणं हे आत्मज्ञान आहे. ज्या वेळेला या दृश्य जगाला आपण गुणातीत होऊन स्वीकारतो त्याच वेळेला त्याची स्वप्नवत स्थिती काय आहे हे आपल्याला कळेल. जसं श्री महाराज म्हणतात की एखादा जर दारुडा मनुष्य हा व्यसनामध्ये झिंगला असेल तर त्याला जसं समस्त दृश्य जगच वेगळ्या पद्धतीने दिसू लागतं, तसं मायेच्या अखत्यारीत असलेल्या जीवांना हे सर्व दृश्य जग परब्रह्म स्वरूप असूनही गुणदोषांनी भरल्यासारखं दिसतं. त्या व्यक्तीवरती असलेला तो अंमल हा जणू काही या सर्व गोष्टींचं कारण आहे. अन्यथा ती व्यक्ती जेव्हा सर्वसाधारण माणसाप्रमाणे असते तेव्हा तिचा व्यवहार देखील दृश्य जगाच्या बरोबर तसाच असतो. आमच्यावरती देखील अज्ञानाच्या मदिरेचा अंमल आहे आणि त्यामुळे या अंमलाखाली आम्हाला हे दृश्य जग संत सांगतात त्याप्रमाणे दिसत नाहीये. श्री महाराजांचं ते उदाहरण मी आपणास वारंवार सांगतच असतो की पंढरपूरला जेव्हा अप्पासाहेब बडगावकरांनी श्री महाराजांना विचारलं की महाराज तुम्हाला आम्ही प्रापंचिक कसे दिसतो, यावरती श्री महाराज म्हणाले का हो असं विचारलं. चांगले आहात की, छान जप तप करता, पूजा करता, सर्व काही उत्तम आहे. पण असं म्हणणार तेवढ्यात काहीतरी विषय बदलला गेला, कोणीतरी आलं, विषय थांबला गेला. परंतु श्री महाराजांचा स्वभाव असा होता की घेतलेला मुद्दा त्या व्यक्तीला ते व्यवस्थितपणे उदाहरणांच्या सहित समजावून सांगायचे.
दुसऱ्या दिवशी अशी गंमत झाली की मंदिराच्या दिशेने श्री महाराज जात असताना एका छोट्याशा निमुळत्या गल्लीतून काही दारुडे झिंगत बाहेर आले आणि ते काहीतरी बरळत चालले होते. श्री महाराजांनी आप्पासाहेबांना विचारलं की तुम्हाला ही लोक कशी दिसली? ते म्हणाले, यांच्याबद्दल काय विचार करायचा, हे दारूच्या अंमलाखाली काहीतरी बरळत चाललेले आहेत. श्री महाराज फक्त हसून त्यांना म्हणाले की खऱ्या संताला देखील प्रापंचिक हा असाच दिसत असतो. हे चांगलं, हे वाईट, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, हे मला प्रिय आहे, हे मला त्याज्य आहे, अशा नियमांच्या बळकट आम्ही धारांमधून आपलं जीवन सतत प्रवाही ठेवत असतो. परंतु या सर्व गोष्टींमध्ये या बंधनांना निर्माण करणारा मी हा जसाच्या तसाच राहतो आणि हे मी स्वरूप हेच खरं मायेचं असलेलं अस्तित्व आहे. आणि त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये या दृश्य जगाला गुणातीत होऊन पाहताना त्यांना या सर्व लोकांचं आचरण म्हणजे हा चाललेला अज्ञानाचा गोंधळ याच्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. आणि केवळ ते त्या पद्धतीनेच समजून सोडून देतात असं नाही, तर त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला वारंवार तशी अनेक उदाहरणं दिसतात. बघा गोस्वामीजी म्हणतायत की गिध अधम खग आमिष भोगी गती दीनी जो जाचत जोगी. गिधाड हा अधम पक्षी होता, मांसाहारी होता. परंतु प्रभू रामचंद्रांनी काय केलं, जेव्हा त्याची ही विदीर्ण अवस्था बघितली त्या क्षणी प्रभू रामचंद्रांनी त्याला हृदयाशी लावलं. कदाचित या अधम पक्षाच्या रक्ताने प्रभू रामचंद्रांचे हात देखील भिजले असतील, त्यांची वस्त्र देखील या रक्ताच्या आधाराने मलिन झाली असतील. त्यांच्या मनामध्ये हा देखील विचार आला नाही की अरे हा अधम पक्षी आहे, हा मांसाहारी आहे. कारण अधम आणि मांसाहारी हे गुण आहेत आणि संत हे गुणातीत अशा या दृश्य जगाकडे पाहत असतात. आपल्याला असं वाटेल की अरे त्रेतायुगातली ही घटना न जाणे ही काही कवी कल्पना आहे, काही खरंच वस्तुस्थिती आहे. आपल्या मनामध्ये अनेक संशय हे नेहमीच फिरत असतात. सज्जनो, एक वेळ ठीक आहे, चला तुमचं म्हणणं आपण मान्य करूयात, परंतु श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपण जा. पूज्य बाबांनी आपल्याला महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग सांगितलेले की जिथं श्री महाराजांचं हे गुणातीत आचरण आपल्याला दिसेल. बघा दुपारची एकदा वेळ होती, श्री महाराज आराम खुर्चीवरती बसले होते आणि महाराजांच्या गल्लीमध्ये एक गाढव थोडंसं थकलेल्या अवस्थेमध्ये आलं आणि अचानक महाराजांच्या समोर ते खाली पडलं, लाथा झाडू लागलं. महाराजांच्या हृदयाने जाणलं की याचा अंतकाळ जवळ आलाय. पटकन जाऊन रामाचं तीर्थ आतून आणलं आणि त्या गाढवाच्या मुखामध्ये श्री महाराजांनी ते तीर्थ घातलेले स्वतःच्या हाताने. बघा आपल्याला देखील रस्त्यावरती असे अनेक कुत्री मरून पडलेली दिसतात, परंतु आमचं मन आता इतकं असंवेदनशील झालेलं आहे या सर्व गोष्टींच्या दिशेने की या सर्व गोष्टी या स्वाभाविकच आहेत, याच्याकडे काय बघायचं अशी बऱ्याचदा पाषाण वृत्ती आमची होऊन जाते. किंबहुना एखाद्या कुत्र्याप्रमाणे मरण हा एक व्यवहारामधला शापवजा शिवीचा वहिवाटीचाच भाग आहे. आम्ही या सर्व गोष्टींना गुणांच्या अधीन राहून पाहतो. इतकंच काय, जेव्हा आपण परमार्थाच्या मार्गाने जात असतो तेव्हा आम्ही देखील आपल्या स्वतःच्या भोवती अशा बऱ्याच सीमारेषा आखून घेतो की ही व्यक्ती अधम आहे, या व्यक्तीचं चलन चांगलं नाही, या व्यक्तीचं आचरण बरोबर नाही, या व्यक्तीमध्ये 4 चांगले गुण आहेत परंतु त्याच्यामध्ये भरपूर दोष देखील आहेत.
अशा पद्धतीने प्रत्येक या जगातल्या गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी आमचे पूर्वग्रह दूषित अशी मतं असतात बघा. श्री महाराजांच्या चरित्राचा पुन्हा मी संदर्भ देतो की जेव्हा काशीला श्री महाराजांनी एका साधूला साष्टांग दंडवत रस्त्यामध्ये घातला, तेव्हा त्यांच्या मागे उभं असलेलं कोणीतरी श्री महाराजांना सांगितलं की महाराज, या व्यक्तीचं आचरण एवढं चांगलं नाहीये, आपण त्याला एवढा साष्टांग दंडवत घालायची गरज नव्हती. महाराज म्हणाले, मी त्या व्यक्तीला नाही, त्या साधुत्वाला, त्या भगव्या वस्त्रांना दंडवत केलेला आहे. किती गुणातीत अवस्थेमध्ये राहण्याची ही स्थिती आहे सज्जनो. आपण या चरित्राचा जर असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण साध्या आपल्या जवळच्या लोकांच्या बद्दल देखील जर कोणी आपले कान भरले, जर कोणी आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये विष कालवलं, तर आपण देखील त्या व्यक्तीच्या विषयी लगेच पूर्वग्रह दूषित भूमिका घेऊन आपलं आचरण करू लागतो. किंबहुना श्री महाराजांना जी आवडत नाही तीच गोष्ट आमच्याकडून वारंवार घडू लागते, आणि ती म्हणजे त्या व्यक्तीचं, त्या गोष्टीचं वारंवार त्याच्या दोषांचं चिंतन. पूज्य बाबा म्हणायचे ना की आम्ही खूप नामस्मरण करतो, पण आमचं नामस्मरण कसं आहे, जसं नगरपालिकेच्या नळावरती पाण्याची बादली आपण भरावी आणि ती आपल्या खोलीपर्यंत नेऊस्तर त्या बादलीला अनेक छिद्र असल्यामुळे ती झिरपून जावी, त्याप्रमाणे सज्जनो आमच्या साधनेचे हे छिद्र बऱ्याचदा या गुणदोषांचं चिंतन करता करता नकळतपणे आमच्या हातून असलेल्या या साधनेचा पुण्यांश घालवून बसतात बघा. आपण म्हणाल, हो पण मग दोष बघायचे नाहीत का? नाही बघायचे. का? कारण जर ही सर्व सृष्टी भगवंताची आहे, यातील प्रत्येक गोष्ट ही भगवंताची निर्मिती आहे. नव्हे नव्हे तो भगवंतच तिथं साकार झालाय. तर मग ज्या भगवंताचा आम्ही स्तुती करतो, गायन करतो, ज्याची आरती करतो, त्याच्याच असलेल्या या सृष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी अंशाचे गुणदोष पाहून आम्ही त्या निर्मात्याला एक प्रकारे शिव्याच देतोय ना. परंतु या मनाचं व्यापकत्व तेवढं होणं हे बऱ्याचदा कठीण होतं. आमचे पूर्वसंस्कार म्हणा, आमचे हलके कान म्हणा, आमची विचार करण्याची पद्धत म्हणा, किंवा परमार्थ हा केवळ ऐकून सोडायचा आहे या भूमिकेमुळे तो आचरणात न आणण्याचा जणू काही निश्चय केलेला आमचा स्वभाव म्हणा. परंतु आमचं लोकांचे दोष पाहिल्याशिवाय, त्यांची निंदा केल्याशिवाय जणू काही दिवसाची शेवटच होत नाही. रामाने आपल्याला या सर्व सीमारेषांच्या पलीकडे जाऊन प्रेम कसं करायचं हे शिकवलं, आणि त्यामुळे गोस्वामीजींनी मुद्दामून आम्हाला या चरित्रातली मेख सांगितली की गीध अधम खग आमिष भोगी गती दीनी जो जाचत जोगी. गिधाडासारखं हे अधम पक्षी, मांसाहारी, परंतु त्याला देखील प्रभू रामचंद्रांनी ती दुर्लभ गती दिली ज्याची अत्यंत तीव्र इच्छा योगीजन करत असतात. बघा, प्रत्येक योगी तपस्या करतोय कशासाठी? की आपला हा देह सोडताना आम्हाला देखील प्रभू रामचंद्रांनी हृदयाशी लावावा, आपल्या मस्तकावरून हात फिरवावा, या उत्कट इच्छेने ही तपस्या जो योगी करतोय. परंतु त्या गतीची प्राप्ती कित्येकदा त्या तपस्याला देखील होऊ शकत नाही जी या अधम मांसाहारी गिधाडाला प्राप्त झाली. मग याचा चुकीचा अर्थ देखील कदाचित आपण घेऊ शकू की म्हणजे आम्ही अधम असलो, मांसाहारी असलो तर कदाचित भगवंत आम्हाला मस्तकाला हात फिरवेल का, आम्हाला हृदयाशी लावेल का? नाही. श्री महाराज आम्हाला प्रत्येक गोष्टीचा बोध देतात की बाळांनो, नीती धर्माचं आचरण सोडू नका. भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो. का दाखवतो?
कारण भगवंत आम्हाला सांगतो की तुम्ही त्याच वस्तू खा ज्याचा तुम्ही मला नैवेद्य दाखवू शकता. बस, नैवेद्याचं दुसरं प्रयोजनच नाहीये. कारण की ती भगवंताची मूर्त तर नामदेवासारखी आमच्याकडून खाणार नाही, परंतु भगवंत आम्हाला ही नीती मर्यादा सांगत असतो की बाळा, नवरात्र चालू आहे, काही गोष्टी सोडल्यास, काही गोष्टी त्याज्य केल्यास, वर्ज्य केल्यास, तर तुलाच तुझ्या जीवनामध्ये एक संयम प्राप्त होईल ना. देवीला कुठल्या उपासांची गरज नाहीये. ती भगवती तर अन्नपूर्णा आहे. तिला तर आपली लेकरं सगळी तृप्त करण्यामध्येच आनंद आहे. परंतु या 9 दिवसांमध्ये जर काही अनुष्ठान, काही तप, काही देहाला यातना कोणी देत असेल, तर त्यामध्ये देवीची प्रसन्नता नाही, तर आपल्या मनाचा संयम वाढवावा, यासाठी आपण हे सर्व करत आहोत, असा विचार आपण करावा. आणि आज एकाने फार सुंदर व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता की 9 दिवसाचे 9 उपवास काय आहेत. तर पहिल्या दिवशी राग सोडा, दुसऱ्या दिवशी द्वेष सोडा, तिसऱ्या दिवशी मत्सर सोडा, चौथ्या दिवशी निंदा सोडा. अशा प्रत्येक विकाराला आपल्या जीवनामध्ये त्या दिवशी तुम्ही उपवासासारखं सांभाळा की मी आज ही गोष्ट करणारच नाही. अशा पद्धतीने ही एक आधुनिक नवरात्र देखील खरोखर चिंतनीय आहे. त्यामुळे सज्जनो, आपल्या नीती धर्माचं रक्षण करावं. उपासनेचा मार्ग आपण सोडू नये. अन्नामध्ये असलेली शुचिता आपण जरूर सांभाळावी. आपलं आचरण हे कधीही अधमतेकडे जाणारं नसावं. परंतु हे सगळं करत असताना मी श्रेष्ठ आहे आणि इतर सर्व जग कनिष्ठ आहे, या अहमच्या भूमिकेमध्ये आपण अडकू नये. अन्यथा तो अहमच आम्हाला खाली खेचून घेतो. बघा, जटायूचं हे चरित्र खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे. आपण त्याचं जेवढं चिंतन कराल तेवढी त्याच्या चरित्रातून आपल्याला वेगवेगळे पैलू आपल्या जीवनामध्ये आचरणासाठी प्राप्त होऊ शकतात. प्रभू रामचंद्रांना जे या जटायूमध्ये आवडलं ते त्याचं समर्पण, त्याची शरणागती, आणि त्या एका भावनेतून प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावरती ही कृपा केली. सज्जनो, कोमलचित अति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला. प्रभू रामचंद्र हे अत्यंत कोमल चित्ताचे आहेत, दीन दयाळू आहेत आणि अकारण कृपा करणारे आहेत. किती सुंदर 3 गुणधर्म आपल्याला गोस्वामीजी सांगतात प्रभू रामचंद्रांचे. तुम्ही एवढी साधना केली, एवढी तपस्या केली, आणि त्या आधाराने मला भगवंताने माझ्यावरती कृपा करावी. कृपा हा विक्रीची गोष्ट नाही. कृपा ही त्याच्या इच्छेने होते. ती का होते, कोणावरती होते, याची मीमांसा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ती अकारण कृपा आहे, अकारण. बघा, मी माझ्या जीवनाकडे बघतो आणि माझ्या लक्षात येतं की अरे, काय आपला अधिकार आहे. आपण देखील या जटायू सारखेच आहोत, अधम, 4 चौघांसारखे प्रापंचिक व्यवसाय करणारे. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये या रामायणाला सांगण्याची शुचिता आपल्याकडे आहे का? ते पावित्र्य आहे का? ते वाणीचं तप आपल्याकडे आहे का? केवळ 10-12 वर्षाचा या रामायणाचा सहवास आणि त्यातून रामायण सांगण्या इतके आपण मोठे आहोत का? परंतु या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की या भगवंताची ही अकारण कृपा असते की तो आपल्या सगळ्या दोषांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि केवळ आपल्याला निमित्त बनवून आपल्या मुखातून हे सगळं वदवून घेत असतो. बघा, अकारण कृपा आहे. संपूर्णपणे साधन विरहित असलेल्या अशा जीवाकडून या व्यासपीठाच्या माध्यमातून हे रामायण सांगणं ही अकारण कृपा आहे. अकारण. जसे एखादी बँक बुडावी, एखादा व्यापार बुडावा, निर्धन व्हावा मनुष्य,
त्याप्रमाणे मला माझी आध्यात्मिक संपत्ती दिसते की आपल्याकडे खरंच काही आहे का. अनेकदा एखादी गोष्ट अधिकाराने सांगताना मी देखील आतमध्ये बऱ्याचदा संकोच पावतो की महाराज, माझ्याकडून देखील हे करून घ्याल ना आपण. हा माझा प्रामाणिक संवाद आहे सज्जनो, माझ्याकडे दुसरं काहीच नाही. एक केवळ प्रामाणिकतेच्या आधाराने या शास्त्राचं आपण मंथन करावं आणि आपल्यासाठी करावं. बाकी जग तर ठीक आहे, ऐकेल, छान म्हणेल, सोडून देईल, परंतु मी माझ्या स्वतःशी किती प्रामाणिक राहत आहे, हाच माझा प्रयास यातून सगळा चाललेला असतो. आणि माझ्या प्रामाणिकतेने मला दिसतं की ही केवळ अकारण कृपा आहे माझ्या गुरूंची, माझ्या रामाची. न जाणे कुठला असा त्याला गुणधर्म आवडला की या दीन दयाळूने, या कोमल चित्ताने या रामायणासारख्या पवित्र ग्रंथामध्ये आम्हाला प्रवेश दिला. सीता राम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. गोस्वामीजी बालकांडाची सुरुवात आपल्याला सांगताना म्हणतात की हे सीताराम रूपी जे अरण्य आहे, ज्याच्यामध्ये विचरण हे केवळ त्याच्या कृपेने होऊ शकतं, ज्याच्यामध्ये विचरण करण्याचा अधिकार कोणाला आहे? वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. जे विज्ञान स्वरूप आहेत असे ऋषी वाल्मिकी आणि हनुमंत, या दोघांनाच खरं तर विचरण करण्याचा अधिकार आहे. परंतु या माकड दळामधलं एक छोटंसं का होईना म्हणून आम्हाला देखील या रामायण रूपी अरण्यामध्ये या सीतारामाने प्रवेश दिला. यापेक्षा अजूनही काय दीनदयाळता पाहिजे, अजूनही काय त्याचं कोमल चित्त पाहिजे की अशा पाषाण हृदयी व्यक्तीला देखील त्याचं गुण गाण्याचं त्याने एक संधी द्यावी. सज्जनो, जीवनामध्ये दोष बघणं सोडा, गुणातीत व्हा. आणि जर दोष बघायचेच असतील तर आपल्या स्वतःच्याच अंतरंगामध्ये उतरून पहा. जगातल्या दोषांच्या बाजारपेठेमध्ये मिळणारे सर्व पदार्थ आपल्या हृदयामध्ये अंशात्मक रूपाने उपलब्ध आहेत. कधीच स्वतःच्या पूर्णत्वाचा दाखला मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आहे बाबा मी असा, तुझ्या चरणांशी आलोय. ही काकुळती, हेच जटायूचं अधमपण आपल्या जीवनामध्ये कदाचित भगवंताला खेचून घेईल. प्रभू रामचंद्रांनी जटायूला अशा पद्धतीने ती गती प्राप्त करून दिली जी गती मुनींना देखील अत्यंत दुर्लभ आहे. इकडं कैलास पर्वतावरती माता पार्वती शिवजींच्या मुखातून ही कथा ऐकतीये आणि आता वेळ आली आहे शिवजी या सर्व प्रसंगावरती आपल्या अंतरंगातला काहीतरी एक चिंतन विचार आपल्या समोर ठेवण्याचा. महादेव माता पार्वतीला म्हणतायत, सुनहु माते लोग अभागी हरित जी हो ही विषय अनुरागी. हे पार्वती, या समस्त चरित्राकडे तू पाहिलंस ना, बघितलंस ना प्रभू रामचंद्रांची ही दीन दयाळता, त्यांचं हे कोमल चित्त, त्यांची ही अकारण कृपा करण्याची वृत्ती. आणि या सगळ्यामध्ये जीवनाचं सार्थकता सामावली असताना भगवंताची कृपा ही खरं तर स्वाभाविक प्राप्त होण्याची संधी असताना देखील या मनुष्य जन्मामध्ये येऊन मनुष्य भगवंताचं भजन करण्याच्या ऐवजी या विषयाच्या प्रेमामध्ये पडून राहतो. खरोखर यासारखे या जगामध्ये कोण दुसरे अभागी आहेत? जे एका अधम जटायूला, एका गिधाडाला कळतं ते एका मनुष्याला कळू शकत नाही. हरित जी हो ही विषय अनुरागे. या विषयांमध्येच धन्यता मानणारी लोक या जगामध्ये आपल्याला अनेक दिसतात. बऱ्याचदा माझ्या व्यावसायिक मित्रांमध्ये म्हणा किंवा काही कॉलेजचे मित्र, आणि मग अरे ते काय असतं रे तुझं युट्यूबवर मी बघत असतो, तुलसी रामायण. अरे पण रामायण मग एवढं काय त्यात सांगायचं, काय असतं त्याच्यामध्ये? अरे पण अजूनही तर आयुष्याचं म्हातारपण यायचंय, अजून तर भरपूर आयुष्य पडलंय.
म्हणजे देवदेव वगैरे करणं, या सर्व गोष्टी या जेव्हा आयुष्यात इतर काहीच करू शकत नाही त्यावेळेला करायच्या, अशी एक सर्वसाधारणता मानसिकता जे या अध्यात्म क्षेत्राच्या थोडंसं बाहेर जाऊन जीवन जगत असतात अशा लोकांची असते बघा. अर्थात आपण त्या लोकांना तरी काय दोष देणार, कारण की हा सर्व कोणाच्या तरी कृपेचा प्रांत आहे. कोणाला तरी त्यांनी बोलवून घेतलं आणि त्याला या मार्गाकडे लावलं. अन्यथा या गुरुकृपेशिवाय आपण देखील असेच या जगामध्ये या लोकांच्या समवेत राहणारी मंडळी होतो. बघा, आपल्या जीवनाचा आपणच विचार करा. जी आमच्यासारखी नवीन नवीन गोंदवल्याला आलेली लोक आहेत, आपलं आयुष्य गोंदवल्याला येण्याच्या आधी, गुरुच्याकडे येण्याच्या आधी कसं होतं आणि गुरुच्याकडे आल्यानंतर कालांतराने गुरुनी आपल्याला कसं घडवत आणलेलं आहे, या दोन गोष्टींचा आपण विचार केला तर लक्षात येतं की खरोखर भगवंताचं प्रेम लावणं, मनुष्य जीवनाचं ध्येय दाखवणं हे या महादेव रूपी सद्गुरूचं कार्य आहे. आणि तो सद्गुरू आम्हाला वारंवार जागा करतो, अरे बाळा नको रमू विषयामध्ये. जशी मुलाला आई सोडते खेळायला बागेमध्ये, परंतु काही वेळ, काही मर्यादापर्यंत, आणि अशाच खेळांवर खेळायला लावते जिथं त्याची सुरक्षितता आहे. त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील जर आपण गुरुकृपेच्या अंकित असोत तर त्यांची दृष्टी आम्हाला नित्य या विषय भागांमध्ये सोडते, परंतु तितक्याच वेळ की आपली वृत्ती त्यामध्ये भगवंतापासून ढळणार नाही. सज्जनो, जीवनाचं ध्येय कळणं हेच सद्गुरूचं होणं आहे. सद्गुरूचा अनुग्रह याचा अर्थ दुसरा कुठला चमत्कार नाही, तर हे जीवन मी का जगत आहे त्याचं प्रयोजन मला कळणं. परंतु दुर्दैव असं आहे की या जगाच्या घनदाट अरण्यामध्ये फार कमी लोक असतात ज्यांना आपल्या जीवनाचं ध्येय खरं कळतं. आणि नुसतं ध्येय कळून उपयोग नाही, त्याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, तेच त्यांना साध्य करायचं आहे. बघा, गोस्वामीजींनी देखील याच भावार्थाच्या आधाराने लगेच पुढची चौपाई लिहिली की पुनि सीत ही खो जत द्वौ भाई चले बिलोकत बन बहुताई. इथून लगेच महादेवाच्या कैलासावरून दंडकारण्याच्या मध्ये प्रवेश करून गोस्वामीजी आम्हाला सांगतात की दोन्ही बंधू सीताजींचा शोध करीत पुढे निघाले. ते घनदाट अरण्य न्याहाळीत चालले आहेत. एक अर्थ आहे चरित्राच्या दृष्टीने की दंडकारण्यामध्ये सीताजींचा शोध घेणं हे या लीला चरित्राच्या आधाराने क्रमप्राप्त होतं आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीताजींचा शोध करत या वनामध्ये सर्वत्र पाहत त्यांना शोधत निघालेले आहेत. आणि दुसरा त्याच्यामध्ये दडलेला एक सुप्त भावार्थ असा आहे की या विश्वाच्या भाऊगर्दीमध्ये देखील, या एवढ्या प्रचंड मानव समाजामध्ये देखील कोणीतरी या भक्तीसाठी जगणारा, असा कोणीतरी अत्यंत भगवत प्रेमी या मनुष्यरूपी अरण्यामध्ये कुठं सापडतो का, याचा शोध घेत जणू काही प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण देखील फिरत असतात. आणि ज्याप्रमाणे या घनदाट अरण्यामध्ये संकुल लता बिटप घन कानन बहु खग मृगतः गज पंचानन, त्याप्रमाणे या मनुष्यरूपी अरण्यामध्ये देखील अनेक प्रकारची लता, अनेक प्रकारचे दाट अरण्य, अनेक प्रकारचे पशु, ज्याच्यामध्ये कदाचित काही हरणं आहेत, हत्ती आहे, सिंह आहे, अशा अनेक प्रकारची लोक, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारचं सौंदर्य, या सर्व दृष्टीने सजलेलं हे दृश्य जग दिसतं. परंतु हृदयामध्ये भगवंताची आर्त भक्ती धारण करणारा असा या जगदंबेच्या प्रसादाने परिपूर्ण असलेला जीव, याचा जणू काही शोध ही भगवंताची दृष्टी देखील घेत असते. आणि ती परिपूर्णता आपल्या अंतरंगामध्ये यावी यासाठी ही सर्व उपासना आहे, यासाठी हा उपासनेचा पर्व काळ आहे. सज्जनो, सर्व साधनांचं सार जे जटायूने आपल्याला सांगितलं
तेच त्याचं अंतिम तत्व आहे की आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंतिक प्रेम निर्माण होणं हेच समस्त साधनांचं सार आहे. आणि ती दृष्टी प्राप्त झाली की हे चराचर विश्वच जणू काही सीताराममय होऊन जातं. अशी दृष्टी जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला प्रदान करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण जय जय.